5 ओव्हरचा सामना राहील. 1 ओव्हरचा पॉवर प्ले राहील. बॅटमन नाव सांगायचंय. स्ट्राईकला कोण आहे? रवी पाटील. स्वप्नील चौधरी. ओके. सुंदर अशी गोलंदाजी. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र चेंडूला चेस करतात आहे. चेंडू मात्र लॉंग लेग कडे मार्गस्थ. चेंडू होतोय फरार. जातोय सीमारेषा बाहेर. धावा मिळतील 4 चौकार. रवी पाटील मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केलेली या खेळाडूने. अफलातून. खोडून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. ओ इथे प्रकाश कडनं चुकी होतीये. पुला खालून पाणी निघून गेलं तिथे. दुसरीचा गोल आणि इथे मात्र पंचांनी फेटाळलाय अपीलला. तत्पूर्वी जर बघितलं तर नॉट आउटचा निर्णय जो मात्र पंच सुजित पांड्यन यांच्याकडनं मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्वरूपी जर बघितलं तर 2 धावा ज्या मात्र तिथे चोरून काढल्यात. प्रकाश चेंडूला चेस करत होते आणि त्यांच्याकडनंच मात्र चूक झाली होती. दोन्ही पायांच्या मधनं फरार झाला होता चेंडू. म्हणतात ना पुला खालून पाणी निघून जाणं. आकुटप्प्याचा बॉल. फटका हवेत आहे. ओ चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला बट तत्पूर्वी बॅकअप इथे नाही. क्या बात आहे यार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रकाश गुलवे यांच्यासाठी. क्या बात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण. फुटबॉल खेळत तिथे धावा वाचवलाय. 2 धावा यस तिथे मिळतील आणि चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल. कारण की बघा चेंडू जर त्यांनी पाय नसता मारला तर मग देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के. खोलवा टप्प्याचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळलेला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ वरनं चेंडूवर येतील तोपर्यंत 1 धाव मात्र इथे मिळेल. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने वाढते. तब्बल 9 धावा ज्या की स्कोर कार्ड वर आहे. 9 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाच्या अखेरीस सतीश यांचं षटक संपतंय. 9 रन बिनगडी बाद. गोलंदाजी मार्कवर पुढचं षटक घेऊन मागच्या सामन्याची हिरो ऋषी पवार सज्ज झालेले. काय गोलंदाजी केलेली ऋषी पवार यांनी. कमालीची षटक हाताळली होती. राजे छत्रपती बुलढाणा संघासाठी मागच्या सामन्याचा हिरो होता हा खेळाडू. हो क्या बात आहे. इथे चकवा चकवा चकवा. नक्कीच रिप्ले बघण्यालायक राहील ज्या रीते हा चेंडू टाकला. बघू शकता आपण आपल्या स्क्रीन्सवर देखील. सुंदर चेंडू होता आणि इथे मात्र लेग स्टिक सोडतोय बॉल. वाईटचा इशारा जो की पंचांच्या वतीने येतोय. लेग स्टिकच्या खासा बाहेरचा बॉल. बघा ऋषी पवार विक्रांत गुलवे हे जर बघितलं ना विदर्भ क्रिकेटची ही म्हणतात ना जुनी जाणती नाव आहेत. आज मात्र खानदेश देखील गाठलंय. इथे देखील उभा केलंय फलंदाजाला. कमी गतीने चेंडू हाताळला. फलंदाज मात्र जागेवरच उभे राहतात आहे. चांगली गोलंदाजी चांगली प्रभावशाली कामगिरी या सामन्यातही कंटिन्यू आहे ऋषी पवारची. आपल्याच अंदाजमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेग कडे त्याला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता आणि हा देखील संपर्क काही खास होत नाही. हा देखील चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव राहतोय. ऑन दी राईज इनसाइड आउट आणि चेंडू मात्र जाईल सरळ
सरळ सरळ सीमारेषा बाहेर धावा मिळतील. सुजित पांडे खेळवतात 4-4-4 चौका. चला पुढचा चेंडू. यावेळेस पाय पकडण्याचा प्रयत्न मागच्या चेंडूवर नक्कीच चौकार आला, बट इथे जर बघितलं तर एक धाव चोरून काढली. लेग बाईटच्या रूपात मात्र ही एक धाव स्कोर कार्ड वर जुळतीये. रन संख्या वाढतीये. आवाक्याच्या बाहेरचा बॉल होता. आवाक्याच्या बाहेरचा बॉल डॉट बॉलच्या मदतीने नक्कीच षटक संपतंय. तब्बल 5 धावा त्यात एक लेग बाईटची होती आणि 4 डॉट बॉल या षटकात आले. तर 2 ओव्हरचा खेळ होतो पूर्ण. 2 ओव्हर 15. महाराज यांनी आणि त्यांना मात्र गोलंदाजी मार्ग आमंत्रित करण्यात आलाय. हो इथे नक्कीच खेळू की सोडू, खेळू की सोडू. लास्ट मोमेंटला मात्र चेंडू मात्र सोडून दिला. बट फलंदाजांना समजावं लागेल मॅच हा फक्त 5 ओव्हरचा आहे, कारण की इथे एक एक डॉट बॉलची किंमत मोजावी लागू शकते. इथे देखील सन्मानच देऊन खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर चेंडूवर पोहोचतात आहे तोपर्यंत एक धाव जी मात्र तिथे स्कोर होती. एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड चालता बनतोय पुढे. फटका फार आधीच खेळून गेले. चेंडू फार लेट आला. कमी गतीने हाताळला होता. चेंज ऑफ पेस वैभव महाराज कडनं बघायला मिळाला आणि हा देखील चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आहे. पहिला चेंडू डॉट, एक सिंगल, एक डॉट. 3 चेंडू मध्ये एक धाव. कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर हो इथे थोडीशी मिसफील्ड होताना बघायला मिळाली, बट एक धाव घेण्यापासून नाही थांबू शकणार. चांगलं क्रिकेट खेळली आज. बघा राजे छत्रपती बुलढाणा जर बघितलं ना फार क्लोज सामने राहिलेत, बट क्रिकेट फार चांगलं खेळलं या संघाने ऑल इन ऑल. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. चेंडू मात्र डॉट मैदानाच्या आतमध्ये राहतोय. बघा एक डॉट, एक सिंगल, एक डॉट, एक सिंगल. एक तुम्हारी तो एक हमारी. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल टू गो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आणि ते चेंडू जातोय सीमारेषा पार. प्रयत्न केलाय आणि ते षटकार येतोय. सिक्सर आहे. एक फार चांगली गोष्ट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. जेव्हा षटकार गेला तो खेळाडू जेव्हा बाउंड्री लाईन मध्ये चेंडू घेऊन गेला ना, जेव्हा त्याला रिअलाइज झालं, विक्रांत गुलवे यांनी त्यांच्यासाठी क्लॅप केलं. का तर त्या खेळाडूचा आत्मविश्वास वाढावा म्हणून, कारण की त्यांना माहिती आहे यानंतर जर संधी आली तर तो कन्वर्ट करेल. ऋषी आता गोलंदाजी मार्कवर आलेत आणि हा खेळाडू जर बघितलं ना तर नुसती चेंडूला गिर 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 गिरक्या देतोय. सकाळपासून आपण बघतोय कमालीची गोलंदाजी. इथे देखील जर बघितलं तर हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव राहतोय. डॉट बॉल स्वरूपाचा चेंडू आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. 2 बॉल डॉट टाकलेत आतापर्यंत. यावेळेस संपर्क काही खास नाही. तत्पूर्वी जर बघितला तर फिल्डर मागणे येतील, चेंडूवर पोहोचतील पर्यंत एक धाव इथे देखील सुरक्षितरित्या मिळेल. एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड रोटेट. सिंगलच्या मदतीने 24. याही षटकात काही खास धावा येऊ दिलेल्या नाहीयेत. पाय पकडण्याचा प्रयत्न होता इथे. तत्पूर्वी हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. बघा 3 बॉल
डॉट आहेत आणि एक फक्त सिंगल. आणि याला आता तुम्ही कसं डिस्क्राईब कराल, कारण की संपूर्ण स्पेल मध्ये 7 बॉल आतापर्यंत डॉट आहेत. 8वा येतोय की काय? यस, 8वा देखील चेंडू डॉट. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त. उभं केलं जात आहे फलंदाजांना फक्त. शेवटचा बॉल यायचा बाकी, लास्ट बॉल टू गो. यावेळेस फटका खेळलाय मागच्या दिशेने, फिल्डर चेंडूवर पोहोचतील तोपर्यंत एक धाव मिळेल आणि एक धावेनिशी संतुष्टी मानावी लागेल. एक धावेच्या मदतीने हे षटक मैदानाच्या आतमध्ये संपते. 2 धावा या षटकात आल्या. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण. 4 ओव्हर 26, 4 ओव्हर 26 बिनगडी बाद. चव्हाण यांचं, त्यांचंही आम्ही आयोजन समितीकडनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि 4 ओव्हर मध्ये 26. नक्कीच रन बॉल पर्यंत आताच थांबवलं. शेवटचा षटक आहे. बॉलर नेम प्लीज. आकाश यांना मात्र इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. शेवटचं षटक आहे 5वं आणि आकाश जे की गोलंदाजी मार्कवर असतील. ओ, इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील, आकाश स्वतः पोहोचले तिकडे आणि 2 धावा घेण्यापासून नाही थांबू शकणार. 2 धावांच्या मदतीने रन संख्या वाढतीये. 28 धावा स्कोर कार्डवर. ओ, यावेळेस कोलवटाचा बॉल होता. बॅट चालवण्याचा प्रयत्न, संपर्क काही खास झाला नाही आणि हा देखील चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा बघायला मिळतो. 28 धावा स्कोर कार्डवर. मग प्रत्येक वर्गाचे प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळतात आहे. मग युवा असतील, लहान असतील. एक चिमुकला आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर याच्यावरनं कळतं की क्रिकेटची किती आवड आहे प्रत्येकाला. षटकार, चौकार, विकेट किती बघायची इच्छा असते प्रत्येकाला, आणि हे मात्र त्याचं जिवंत जागतं उदाहरण. नक्कीच यश उडवण्याचा प्रयत्न केला होता विक्रांत यांनी. इथे मात्र 2 धावा स्कोर कार्डवर लागतात आहे आणि 2 धावांच्या मदतीने 30 वर. बघा, विकेट अद्यापही पडलेली नाहीये, बट धावाही काही खास आलेल्या नाहीये. 0 विकेट आहे. 30 धावा स्कोर कार्डवर आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. तर गोलंदाजी चांगली राहिली आहे. याही वेळेस आवाक्याच्या बाहेरचा बॉल. इकॉनॉमिकल खूप राहिली गोलंदाजी. खर्च काही जास्त केलेलाच नाहीये. आणि दुसरीकडे जर बघितलं ना तर राजे छत्रपती या संघाकडे बॅटिंग देखील तेवढीच दमदार आहे. अप्पर हँड काढते ही टीम मॅच मध्ये. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. हा देखील चेंडू निर्धाव आहे आणि 4 धावा 5 बॉल मध्ये 3 चेंडू डॉट. 2 2D आलेले आहेत. चला, लास्ट बॉल आहे, शेवटचा बॉल आहे या पहिल्या डावातील. एकही विकेट पडलेली नाहीये, बट 30 वरच आहे स्कोर कार्ड. आणि बघा, रन बॉल राहतीये टीम. 30 बॉल मध्ये 30च रन काढलेले आहेत, बट अद्यापही विकेट पडली नाही. तर गोलंदाजांचं कौतुक राहील. होतं असं कधी कधी क्रिकेटमध्ये, सर्व षटक खेळून जातात फलंदाज, बट धावा काही खाशा होत नाही. इथे देखील तीच झालेलं आहे. 5 ओव्हर 30 रन, 31चं टार्गेट आहे. तर वेळ वाचवायचा आहे आणि बॅट्समन आणि क्षेत्ररक्षण लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. ओव्हर टू यू डीजे अमोल.
मैदानाच्या आतमध्ये जे की दाखल होताना आपल्याला बघायला मिळतात. एकीकडे ऋषी पवार आणि त्यांच्या सोबतीला ज्या खेळाडूने कलात्मक फटके मागच्या सामन्यात खेळले होते अभि मैदानाच्या आतमध्ये. 31चं टार्गेट आहे, रन बॉल 30 बॉल 31 ची गरज. एक संघ आपल्याला मिळालाय डॉक्टर सनी भाऊ यांचा, जो सेमीफायनलला गेलेला आहे. महाकाल वॉरियर्स या सामन्याचा विजेता संघ देखील सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. वैभव जे की पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतील आणि स्ट्रायकर एंडला मात्र ऋषी आणि नॉन स्ट्रायकर एंडला अभि. ऋषी आणि अभिची ही जोडी 30 बॉल 31 चा पाठलाग. विकेट पाहिजे, विकेट आली तरच काही कमाल होईल, अन्यथा हे दोघं असे आहेत ना, 1-1.5 ओव्हर जर खेळले तर जिकडं तिकडं सामना करून टाकतील. नक्कीच इथे प्रेक्षक देखील म्हणतात की क्षमता आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये की 1 ओव्हर मध्ये संपू शकतात. पण बघूयात, गोलंदाजांना देखील संघर्ष करावा लागेल. स्ट्रायकर एंडला ऋषी तयार, गोलंदाजी मार्कवर वैभव. 30 बॉल मध्ये 31. वेल बोल, चांगला चेंडू गुड लेंथ वरनं ज्यारित्या उडला, टॉस्टअप डिलिव्हरी आणि कमी गतीने हाताळला. ज्यारित्या बाउन्स त्या चेंडू मध्ये आपल्याला बघायला मिळाला ना, तो मात्र आकर्षणाचं कारण होता. धावस्वरूपी निर्धाव आलेला बॉल. चांगला क्या बात आहे, टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. जबरदस्त झेल मात्र नक्कीच बघायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. काय फटका खेळायचा प्रयत्न केला आणि सरळ फिल्डरच्या हातामध्ये फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1 बघू शकता आपण रिप्ले मध्ये. फटका खेळला, लोअर फुटा चेंडू होता आणि कमालीचं क्षेत्ररक्षण. यस, फलंदाज बाद, 0-1. नवीन फलंदाज टीम कॅप्टन विक्रांत गुलवे मैदानाच्या आतमध्ये येतात आहे आणि टायगरला मात्र मैदानाच्या आतमध्ये दहाड मारावी लागेल. हा खेळाडू जर बघितला तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय बुलढाणा जिल्ह्याच्या क्रिकेटचा झेंडा मात्र या नावाने उंचावून ठेवलेला आहे. या जामनेर मध्ये देखील दाखल झालेले एक षटकार आपण मागच्या मॅच मध्ये विक्रांत यांचा बघितला होता आणि ज्या रीती आपण बघतोय ना, क्षेत्ररक्षण ऍडजस्ट केलं जात आहे आणि तिथे उभे आहेत विक्रांत. असं वाटतं एखादा वाघ मात्र शिकारीवर निघालाय आणि तो मात्र बघतोय की शिकार मला कुठे भेटेल. बघूयात गोलंदाज काय करताय ते. इथे डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळून काढलेला आहे. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौका. त्या फटक्यामध्ये आणि विक्रांत गुलवे जर बघितलं तर ताकदीचं दुसरंच नाव म्हणा तुम्ही. शरीर दृष्टी जर बघितलं अतिशय धडधाकट रडार मध्ये मिळाला. काय चेंडू टाकलाय, वा सुरेख कमबॅक. नक्कीच कमी गतीने हाताळला होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न होता बट संपर्क काही झाला नाही. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी वैभव बघा, एक विकेट मिळवली आहे, एक चौकारही खाल्लाय. 2 बॉल बाकी आहेत, बघूयात कशा रीत्या हे षटक संपवतात येते. 4-1. क्षेत्ररक्षण खराब आहे. जेव्हा खिशामध्ये फक्त 100ची नोट असते ना, 10-20च्या खर्चाला पण फार डिमांड येऊन जाते आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण खराब बघायला मिळालं. अशा धावा तुम्ही खर्च करू शकत नाही आणि एक धाव मात्र फार सुंदररित्या तिथे स्ट्राइक रोटेट करतील दोन्ही खेळाडू, कारण की कॉम्बिनेशन फार सुरेख आहे. अभि यांची जर बात केली तर सकाळच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केलेली आहे या प्लेयरने, कमाल धमाल बेमिसाल. याही वेळेस जर बघितलं तर डीप पॉइंट, चेंडू मात्र सीमा रेषा पार, चौकार. हँड अँड आय कोऑर्डिनेशन जर बघितलं ना तर फार सुरेख आहे, जबरदस्त. अभि यांची जर तुम्ही बात केली, कारण की रिव्हर्सचे जेव्हा तुम्ही फटके खेळता तुमचा हँड अँड आय कोऑर्डिनेशन क्विक असणं फार गरजेचं आहे. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीन्सवर फटका आणि
ट्रेडमार्क आहे, ब्रेड अँड बटर शॉट आहे, सरळ डीप पॉइंटची सीमारेषा भेदली. 180चा जो अँगल होता ना तो पूर्णपणे तिथे चिरून काढला. चला गोलंदाजी मार्कवर बदल. तेजस मात्र असतील आणि विजयासाठी आता पाहिजे 32 धावा, 22 माफ करा, सॉरी 22 धावा 24 बॉल, 24-22 जे मात्र समीकरण आहे. यस, हो इथे विक्रांत यांनी देखील प्रयत्न केला होता रिव्हर्स खेळण्याचा, कमी गतीने हाताळला बॉल. विक्रांत देखील म्हणत असतील की मी देखील कलात्मक खेळू शकतो. नक्कीच एक दाखवतो तुम्हाला. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉंग लेग कडे फक्त दिशा दाखवली आणि त्या फटक्यामध्ये किती ताकद होती नक्कीच ते बघायला मिळालं. रन संख्या वाढते. स्कोर कार्ड 13 फॉर 1. खेळ राहिलाय आज राजे छत्रपती बुलढाणा संघासाठी फार इव्हेंटफुल दिवस आहे. पहिल्याच मॅच मध्ये सुपर ओव्हर खेळायला मिळाली, नंतर क्वार्टर फायनल आले, गोलंदाजी चांगली केली आहे, 18 धावा दूर आहेत सेमीफायनल पासून. संपर्क काही खास नाही, हा देखील चेंडू निर्धाव आहे. प्रयत्न करतात आहे ते, पण आला की 2 चेंडू मिस झालेले आहेत. बघूयात प्रयत्नांना यश मिळते की नाही. सध्याच्या घडीला तरी डॉट बॉल आलेला आहे. पुढचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षकाला भेदून काढलाय आणि जणू काही ते म्हणतात ना की खेळ चालू आहे, असं प्रॅक्टिस मध्ये खेळतात अशी बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अतिशय इझिली ब्रेड अँड बटर फटके. रन संख्या 17 वर 14 ची गरज आहे. 14 टू विन इन 20 बॉल्स. गोलंदाजीच एवढी सुरेख राहिली आहे की फलंदाजांना काही मेहनत करावीच लागत नाहीये. ओ ताकद 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 आणि हवाई फायर. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील फक्त 4. आम्हाला वाटलं होतं अर्धा डझन. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. सुरेख झाली ना. 30 धावेपर्यंत रोखलं. 31 चं टार्गेट आहे. दीपनगरचे गोलंदाज म्हणत असतील आम्ही करावं तर काय करावं. याही वेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे. डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. आजचा हा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि षटक मात्र पूर्ण. 2 ओव्हर 21, 10 धावांची गरज आहे. 18 गेंदे 10 रन. जबरदस्तरित्या आपण बघितलं की आजचा दिवस पार पडलेला आहे. उद्या नक्कीच दुसऱ्या दिवसात आपण प्रवेश करू, बट त्याआधी जर बघितलं ना तर एक संघ आपल्याला मिळालेला आहे आणि आता या सामन्यात एक संघ भेटून जाईल, तर 2 संघ आजच्या दिवस संपता संपता आपल्याला मिळतात आहे. सुमित जे की गोलंदाजी मार्कवर आलेत. ओ इथे क्या बात है यार, क्या बात है. नजाकत बघायला मिळाली. जिथे सुईने काम होते तिथे तलवार का चालवावी. आणि अजून एक वेळेस मनोरंजन करतोय हा खेळाडू आपल्या फटकेबाजीने. कलात्मक फटकेबाजी आहे. इथे जर बघितली ना चौकार येतोय आणि आता 6 धाव्यांची गरज आहे. स्टाईल मध्ये सामना संपवतात की नाही बघूयात, बट तत्पूर्वी काय जबरदस्त दिवस राहिला आजचा. ओ या फटका हवेत. 1 बाउन्स ओव्हर दी रोप आणि 2 धावा मात्र मिळतील. तर विजयाच्या उंबरठ्यावर उभे टीम राजे छत्रपती बुलढाणा. महाकाल वॉरियर्स क्वालिफाय करते आणि त्यांच्या लागोपाठ ऑलमोस्ट आता राजे छत्रपती बुलढाणा संघ देखील क्वालिफाय करण्याच्या कगारवर उभा आहे. उद्या देखील 8 संघ आपल्याला बघायला मिळतील. उद्या मात्र अनेक दिग्गज मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, जे मात्र दाखल होतील जामनेरच्या या मैदानावर. आणि नक्कीच उद्या देखील 2 संघ आपल्याला मिळतील. बट कमालीचं क्रिकेट राहिलं, खास करून तो सामना जो शिवांश 11 घनसावंगी 11 वर्सेस राजे छत्रपती बुलढाणा लक्षात राहील. आणि ते झेलही सुटलाय. वा,
आज काही नशिबात राहिलंच नाहीये. टीम दीपनगर जर बघितलं ना, पहिला सामना सोडता या मॅच मध्ये चारोखाने चितच राहिली आहे. बट जबरदस्त क्रिकेट गोलंदाजी खास करून राजे छत्रपती बुलढाणा ऋषी पवार ज्या रीत्या गोलंदाजी केली, फार सुरेख उभं केलं फलंदाजांना. वैभव महाराजने देखील प्रभावित केलं फलंदाजीमध्ये. अभि, विक्रांत गुलवे, एक कंप्लीट टीम एफर्ट आणि क्वालिफाय करते टीम राजे छत्रपती बुलढाणा सेमीफाइनल साठी. जो तपते हैं, जो घिसते हैं, वो शूरवीर कहलाते हैं. सौभाग्य हर दिन नहीं सोता, खुद की मेहनत पर कीजिए भरोसा, फिर देखिए क्या क्या है होता. अभिनंदन असेल संपूर्ण संघाचं, शुभेच्छा असतील संपूर्ण टीमला. आणि उद्या नक्कीच खेळ चालू होईल. पण नक्कीच आजचा दिवस इथपर्यंतच आपला साथ होता. उद्या जर बघितलं तर आमचे साथी मित्र तुमच्या सोबत जोडतील. तर सध्याच्या घडीला तरी जामनेर साठी